मागील 2 वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। खरं तर या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला होता, परंतु बहुप्रतीक्षित असणारं हे रायगडचं पालकमंत्री पद अखेर शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांना मिळालेलं आहे। आणि भरतशेठ गोगावले काही मिनिटातच पोलादपूर तालुक्यामध्ये दाखल होणार आहेत। पोलादपूर तालुका ही नरवी तानाजी मालुसरे, नरवी सूर्याजी मालुसरे, शेलार मामा अशी ऐतिहासिक असणारी भूमी आहे। रायगडच्या या मातीतला मावळा हा खऱ्या अर्थानं रायगडच्या पालकमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक भूमीमध्ये मंत्री भरतशेठ गोगावलेंच्या आगमनासाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी स्वतःला पाहायला मिळते। आपण आपल्या मागच्या दिशेला पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या लाडक्या भूमिपुत्राचं, लाडक्या आमदाराचं स्वागत करण्यासाठी बहुसंख्येने इथे शिवसैनिक जमा झालेले आहेत। रायगडचं पालकमंत्री पद हे एका सामान्य माणसाला, सामान्य आमदाराला मिळाल्यानं शिवसैनिकांचा उत्साह हा शिगेला गेलेला आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। खरं तर रायगडचं पालकमंत्री पद आज भरतशेठ गोगावले यांना मिळालेलं आहे। शिवसैनिक गेल्या 2 वर्षापासून याची प्रतीक्षा करत होते आणि शिवसेनेला हा मान पुन्हा एकदा मिळताना दिसत आहे। एकत्रित शिवसैनिकांमध्ये काय भावना आहे? काय गेली 15 वर्ष तसं म्हणायला गेलं तर रायगडचे खऱ्या अर्थाने पालक आमचे भरतशेठ गोगावलेच आहेत। जो टीका लागायला पाहिजे होता तो आज लागला, त्यामुळे आमच्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आनंद द्विगुणित झाला आहे। आज दुग्ध शर्करा योग आहे। तुम्ही पनवेल पासून ते कोल्हापूरच्या या सह्याद्रीच्या खोऱ्यापर्यंत आज प्रत्येक माणसाला एक वेगळा आनंद झाला आहे। भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती पालकमंत्री झाल्यासारखा आनंद व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला न्याय मिळालेला आहे। अर्थातच एका सामान्य व्यक्तीला, सामान्य आमदाराला इथे पालकमंत्री पदाचा मान मिळाल्यानं सर्व शिवसैनिकांमध्ये आम्ही स्वतः पालकमंत्री झालोय अशी भावना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करणार आहोत। कोल्हापूरमध्ये भरतशेठ गोगावले यांच्या खरं तर स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। दादा, काय सांगाल, आज भरतशेठ गोगावले पालकमंत्री पद झाल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत, काय भावना आहे शिवसैनिकांमध्ये? आज आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे। याच्यासाठी ही जी काही जनता जमलेली आहे ही फार काळ वाट पाहत होती की आम्हाला पालकमंत्री पद कधी मिळतंय आणि त्याच्यासाठी आज जो केंद्र करायचा आहे त्यासाठी ही आमची जनता इथं जमलेली आहे आणि खूप अभिमान आहे मला। अर्थातच पोलादपूर तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे आणि शिवसैनिकांचा पोलादपूर येथे रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिकांचा जनसागर उसळला असून महार विधानसभेतील प्रत्येक शिवसैनिक स्वतः पालकमंत्री झाल्याचा सार्थ अभिमान व्यक्त करत आहे। पोलादपूर शहरात सुरू झालेल्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचा आणि कार्यकर्त्यांमधील अभूतपूर्व उत्साहाचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी संदीप जाबडे यांनी घेतलाय। उत्साह, लोकांचा आनंद आणि लोकांची इच्छा होती की आपला माणूस या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा आणि ते पद आपल्याला मिळालं आणि म्हणून त्या लोकांनी आज सत्कार समारंभ ठेवलेला होता। आपण बघितलं लोकांचा उत्साह किती होता, काय होता ते, त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांचं अभिनंदन केलं, धन्यवाद दिलेले आहेत की आमच्या कुटुंबावरती जे काय हे लोक प्रेम करतायत त्याबद्दल धन्यवाद। कोल्हापूर तालुक्यातील असं कोणतं प्रमुख काम आहे जे पालकमंत्री झाल्यावर तुम्ही करणार आहात? एक पोलादपूर शहरातलं पाण्याची योजना, कचऱ्याची विल्हेवाट, एक मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड, ह्या 2-3 समस्या महत्वाच्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत। पालकमंत्री पदाच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सौम्यवादामध्ये शिवसेना वगैरे मारण्याची चर्चा जनसामान्यांमध्ये आहे, याबद्दल काय सांगता? असं काही नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा वहिनी या मंडळींनी माझं डिक्लेरेशन केलं, मी त्यांना धन्यवाद देतो।